मीनाने डोळे उघडले, घड्याळात पाहिले तर 9 वाजले होते. बापरे, आज तर उठायला खूप उशीर झाला. हे असं कसं होऊ शकते? मी तर गेल्या किती वर्षापासून वेळेवर उठत आहे. आज माझ्यामुळे शुभ्रा पण शाळेत जाऊ शकणार नाही. शशांकला पण ऑफिसला जायला आज उशीर होईल. ते सगळं ठीक आहे, पण आज सासूबाईचं बोलणं मला दिवसभर ऐकावं लागेल. पण सासूबाईने आज मला एवढ्या उशिरापर्यंत कसं काय झोपून दिलं? आता सासूबाईने पूर्ण घर डोक्यावर घेतलं असेल. आता बाहेर काय सुरू असेल देव जाणे. मीनल घाबरतच उठली. तोपर्यंत तिचा नवरा शशांक हसतच खोलीत आला. तो ऑफिसला जायला तयार झाला होता. तो तिला म्हणाला, गुड मॉर्निंग मीनल. मीनल, तू का उठत आहे? टेन्शन घेऊ नको. मी आज टिफिन नेणार नाही. मी आज लंच बाहेरच करणार आहे. खरं सांगू का मीनल, आज मला जावं वाटत नाही, पण महत्त्वाची मीटिंग आहे त्यामुळे जावं लागत आहे. पण काळजी करू नको, मी संध्याकाळी लवकर माघारी येतो. आल्यावर आपण बाहेर फिरायला जाऊ. आणि त्याने प्रेमाने मीनलला मिठीत घेतलं आणि नंतर तो बाय म्हणून शशांक ऑफिसला निघून गेला. शशांक गेल्यावर पटकन मीनल उठली आणि बाहेर आली. तिने पाहिलं की किचनमधून कोणताच आवाज येत नव्हता. मीनलने पाहिलं की सासरे नाश्ता करत होते आणि त्यांच्या ताटात इडली, सांबर आणि चटणी दिसत होती. सांबरमधून खूप छान वास येत होता. सासऱ्यांनी सगळा नाश्ता बाहेरून आणला होता. सासूबाईचा तोपर्यंत आवाज आला. त्या म्हणाल्या की थांबा 1 मिनिट, मी तुम्हाला नाश्ता वाढते, नाहीतर तुम्ही सगळा नाश्ता खालीच सांडसाल. मला चमचा सापडत नाही. चमचा कुठे आहे? अहो, तुम्हाला दिसत नाही का? इथे समोरच चमचा आहे. विनाकारण चमचा चमचा करत आहात. तोपर्यंत सासरे म्हणाले, अगं सुनबाई, एवढ्या वेळ कधी झोपत नाही, आज झोपली आहे. त्यामुळे जरा हळू बोल, नाहीतर सुनबाई उठेल. पण हा नाश्ता सुनबाई उठेपर्यंत थंड होईल. सासूबाई म्हणाल्या की सुनबाई केव्हा पण उठू द्या, मी तिला हा नाश्ता गरम करून देते, कारण हा नाश्ता तर तिच्या आवडीचा आहे. सासू सासऱ्यांचं बोलणं मीनल आश्चर्याने पाहत होती. अचानक सासूची नजर मीनलवर पडली. त्या म्हणाल्या की अगं मीनल, तू उठली? ठीक आहे, बरं झालं तू उठली. आज तुझ्या सासऱ्यांनी तुझ्या आवडीचा नाश्ता बाहेरून आणला आहे, त्यामुळे पटकन आंघोळ करून ये. आपण हा नाश्ता गरम गरम खाऊ आणि त्यानंतर मी चहा करते. आपण तिघे मिळून मस्तपैकी गप्पा मारत चहा पिऊ. मीनल पटकन आंघोळ करून आली आणि टेबलवर बसली. म्हणाली की आई, शुभ्रा कुठे आहे? ते दिसत नाही. तोपर्यंत सासरे म्हणाले की अगं सुनबाई, मी तिला शाळेच्या बसमध्ये बसवून आलो आहे. ती शाळेत गेली आहे. अगं, ती खूप हुशार झाली आहे. आता आपली शुभ्रा स्वतःचं काम स्वतः करायला लागली आहे. आता आम्हाला ती जास्त त्रास देत नाही. आज तिने स्वतःची बॅग आणि टिफिन बॅग घेतली होती, मला काहीच घेऊन दिले नाही. ती म्हणाली की आजोबा, तुम्ही माझं दप्तर आणि टिफिन बॅग घेतल्यावर तुम्ही पडचाल, त्यामुळे तिने मला दिलं नाही. पण तिच्या शाळेचं दप्तर खूपच जड होतं बाई. आणि मला जाताना म्हणाली की आजोबा, आता मी गुड गर्ल आणि स्ट्रॉंग गर्ल झाली आहे, त्यामुळे मला नेण्यासाठी येऊ नका, मी एकटीच घरी येणार आहे. आजोबा नातीचे गुणगान गात होते. अहो, आपली नात तशी हुशारच आहे, परंतु दूध पिताना आणि जेवण करताना तेवढं वेळ येतं. ती पोट भरून जेवणच करत नाही. मला तर असं वाटतंय की अन्नपूर्णा तिच्या पोटातच आहे, त्यामुळे तर जेवण न करता तिच्यामध्ये एवढी ऊर्जा असते. अगं सुनबाई, तू बघत काय बसली आहेस? घे ना, आणि गरम गरम आहेत, पटकन खा. आणि तू शुभ्राचं टेन्शन घेऊ नकोस, तिच्यासाठी मी सँडविच बनवून दिलं आहे. आई, तुम्ही आज मला लवकर का उठवलं नाही? आज मला उठवण्यासाठी खरंच खूप उशीर झाला आहे. आणि तुम्ही हे सगळं काम का केलं आहे? त्यानंतर मीनल म्हणाली की दुपारच्या जेवणासाठी काय स्वयंपाक बनवू? सासूबाई म्हणाल्या की सुनबाई, तू आज काहीच काम करू नकोस. तुझा उद्या वाढदिवस आहे ना, तर मग आज मैत्रिणीसोबत मस्त
मस्ती कर, फिरायला जा, शॉपिंग ये आणि बाहेरच दुपारचं जेवण पण कर. आमच्या दोघांचे टेन्शन घेऊ नको, मी काहीतरी बनवते. आणि शुभ्राचं पण टेन्शन घेऊ नको, बस स्टँडवरून मी तिला जाऊन आणते. अगं नेहमी तर तू हे सगळे काम करतच असते. शुभ्राला स्कूलला सोडायला आणायला जातेस, तिचा अभ्यास घेते, घरातलं सगळं काम करते, यांची आणि माझी काळजी घेते. शिवाय शशांकच्या पण पुढे मागे असतेस, त्याच्या हातात सगळ्या वस्तू आणून देते, बाहेरून किराणा भाजीपाला पण आणते. शशांक, तुला कोणतीच मदत करू लागत नाही. हे बघ मीनल, आता 2 दिवस मस्तपैकी आराम कर. नाहीतर असं कर की शशांक सोबत तरी बाहेर 4-5 दिवसांसाठी फिरायला जावा. असं पण तुम्ही दोघं खूप दिवस झालं कुठे गेला नाही. आणि हो, शुभ्राला सोबत घेऊन जाऊ नका, आम्ही तिची चांगली काळजी घेतो. तुम्ही पण नवरा बायकोने एकमेकांना वेळ दिला पाहिजे. नाश्ता झाल्यावर मीनलच्या सासूने मस्तपैकी चहा बनवला. त्यानंतर बोलत बोलत त्यांनी चहा संपवला. मीनलने त्या दिवशी खूप मस्ती केली, मैत्रिणींसोबत बाहेर फिरायला गेली आणि तिच्या बर्थडेसाठी शॉपिंग पण करून आली. ती खूप जास्तच खुश होती. शशांक जाताना म्हणाला होता की संध्याकाळी ऑफिसवरून मी लवकर येतो, पण तो येऊ शकला नाही. तो त्याच्या मित्राच्या पार्टीला जाणार होता, त्यामुळे तो रात्री उशिरा येणार होता. त्यामुळे सासू सासरे पण त्याची वाट न पाहता झोपले. मीनल पण शुभ्राला घेऊन झोपी गेली. काही वेळानंतर मीनलच्या कानावर काहीतरी आवाज येऊ लागले, त्यामुळे ती खूप गडबडीत उठली. तिने बाजूला पाहिलं तर तिथं शुभ्रा पण नव्हती. ती खूप घाबरली. 6 वर्षाची शुभ्रा कुठे गेली असेल या भीतीने ती पटकन हॉलमध्ये आली. हॉलमध्ये सगळीकडे अंधार होता. अचानक लाईट लागली. सगळेच तिला हॅपी बर्थडे म्हणून ओरडले. तिचा नवरा शशांक, सासू सासरे, शुभ्रा सगळे तिला हसत विश करत होते. शशांकने येताना एक छोटासा केक पण आणला होता. मीनलने केक कट केला आणि सगळ्यांनी तिला केक भरवला. त्यानंतर थोड्या वेळाने सगळ्यांनी मस्ती केली आणि सगळे झोपी गेले. सकाळच्या वेळी मीनल उठली आणि तिने पाहिले की तिच्या उशापाशी एक छानसं ग्रीटिंग कार्ड होतं. ते ग्रीटिंग कार्ड शुभ्राने तिच्या नाजूक हाताने बनवलं होतं. ते ग्रीटिंग कार्ड पाहून मीनल खूप खुश झाली. त्यानंतर शुभ्रा तिथे आली आणि तिने एक नेल पॉलिशची बॉटल तिने आईला दिली आणि म्हणाली की मम्मी, मी हे तुझ्यासाठी आणलं आहे. मी माझ्या पॉकेट मनीमधून काल आजोबाला घेऊन खरेदी करून आणलं आहे. हे ऐकून मीनलच्या डोळ्यात अश्रू आले आणि तिने तिच्या मुलीला जवळ घेतले. त्यानंतर शशांक तिथे आला. शशांकने तिला डोळे बंद करायला सांगितले. मी तुझ्यासाठी सरप्राईज आणला आहे. मीनलने पटकन डोळे बंद केले. शशांकने तिला सोन्याचा नेकलेस आणला होता. त्याने खूप प्रेमाने तिच्या गळ्यात तो नेकलेस घातला. त्यानंतर शशांक म्हणाला की माझ्या बायकोच्या गळ्यात हा नेकलेस किती छान दिसत आहे. माझ्या बायकोमुळे या नेकलेसला शोभा आली आहे. नवऱ्याच्या बोलण्यावर मीनल लाजली. मीनल शशांकला काहीतरी बोलणारच होती तेव्हा तिथं सासू सासरे आले. मीनलने त्या दोघांचे आशीर्वाद घेतले. त्यानंतर सासू सासऱ्यांनी दोघांनी मिळून तिच्या हातात 2 गवळ्याची तिकीट दिली. ती म्हणाली की एवढं मोठं सरप्राईज देण्याची काहीच गरज नव्हती. आम्ही दोघेच का फिरायला जाऊ, आपण सगळेसुद्धा फिरायला जाऊ. मीनल उत्साहाने म्हणाले. नाही नाही, आम्ही म्हातारे माणसे तिथे येऊन काय करणार आहे. असं पण आता फिरायची गरज तुम्हाला आहे. आम्ही शुभ्राला सांभाळतो. तुम्ही दोघे मस्तपैकी एन्जॉय करून या. तुम्ही दोघं आल्यावर आम्ही दोघं पण जातो फिरायला, सासरे गमतीने म्हणाले. शशांक आणि मीनल दोघे पण लाजले. सासूबाई म्हणाल्या की चला चला पटकन जाण्याची पॅकिंग सुरू करा. तुम्हाला उद्या सकाळी निघायचं आहे आणि आज संध्याकाळी आपण मस्त पार्टी करू. आज संध्याकाळी आपण मीनलच्या आवडीचं सगळं जेवण बनवायचं आहे. मीनलचा दिवस
खूप छान गेला। संध्याकाळी पण तिच्या आवडीचं सगळे जेवण बनवलं होतं। रात्री मीनलचं औषण करून तिच्या सासू सासऱ्यांनी तिला खूप आशीर्वाद दिले। मीनलला आज सगळ्यांकडून खूप प्रेम मिळालं होतं। उद्या सकाळी जाण्याची पूर्ण तयारी झाली। सकाळच्या वेळी लवकर उठून मीनल तयार झाली। असं पण गोव्याला फिरायला जायचं आहे, त्यामुळे रात्री मीनलला खूप वेळ झोपच येत नव्हती। दोघे पण गोव्याला पोहोचले। त्या दोघांनी फुल एन्जॉय केलं। शशांकने पण मीनलला तिथे शॉपिंग करून दिली। मीनलने सगळ्यांसाठी कपडे खरेदी केले। शशांक आणि मीनल सगळं विसरून एकमेकांमध्ये गुंतले होते। मीनलला वाटत होतं की ती अजून पण नवरी आहे, कारण तिला सगळं हे नवीनच वाटत होतं। समुद्रामध्ये दोघे पण लहान मुलासारखे मस्ती करत होते। एकमेकांच्या अंगावर पाणी टाकत होते। पाण्यामध्ये खेळत असताना अचानक मीनलचा तोल गेला आणि ती खाली पडली। मीनलने डोळे उघडले तर ती बेडवरून खाली पडली होती। शेजारी शशांक झोपला होता। तिला लगेच कळलं की ती स्वप्न पाहत होती। तेवढ्यात बेल वाजली। कदाचित दूधवाला आला होता। ती बाहेर आली तोपर्यंत सासूने आवाज केला, अगं मीनल, तुला रोजच उठायला उशीर कसा काय होतो? आज तू 20 मिनिटांनी उशिरा उठली आहेस। आता पटपट सगळी कामं कर। आज नाश्ता व्यवस्थित बनव आणि हो, दुपारी माझ्या 2 मैत्रिणी येणार आहेत, त्यासाठी लंचची पण चांगली तयारी कर। आणि हो, आज कुठे बाहेर जाऊ नकोस, आज घरीच थांब। सासूची दररोजची कटकट सुरू झाली होती। आता पूर्णपणे मीनल स्वप्नातून बाहेर आली। दरवर्षीप्रमाणे या दिवशी पण मीनलचा वाढदिवस सगळे विसरले होते। रोजची धावपळ, घरातली कामे, सासूचे टोमणे, सासऱ्यांची ऑर्डर, नवऱ्याच्या प्रत्येक शब्दावर नाचणारी मीनल, शुभ्राची लोडबोड, यामध्ये मीनलचा दिवस कसा जात होता ते तिलाच माहीत होत नव्हतं। पण काल रात्री तिने स्वप्नात तिचा दिवस खूप मस्त एन्जॉय केला। एका गोड स्वप्नाने तिच्यात उत्साह निर्माण झाला होता। ती त्या स्वप्नातल्याच गोष्टींना खरं मानत होती। प्रत्यक्षात एक ना एक दिवस हा दिवस साजरा होईल अशी आशा घेऊन ती उत्साहाने काम करत होती। ही कथा कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा। कथा आवडली तर लाईक शेअर नक्की करा आणि चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।